तर असं नाही, आमच्या कॉलेजची फ्रेशर पार्टी झाली ना, आमच्या कॉलेजच्या फ्रेशर पार्टीमध्ये एवढी मजा केली डायरेक्ट सांगायचंच काम नाही, कारण की एका महिन्यापासून वाट बघत होतो. आणि होय, कॉलेजची फ्रेशर पार्टी म्हणल्यावर त्यामध्ये टॅलेंटची कमी नसतेच. आणि तुम्ही एकदा फ्ल्यूट आहे का? तर ह्या भावाने एकदम भारी फ्ल्यूट वाजवली. आणि तुमच्या गावठी व्लॉगर नेमकं केलं काय हे सांगतो तुम्हाला समोर. तर नमस्कार मंडळी, माझं नाव विठ्ठल वेले, म्हणजेच तुमचा गावठी व्लॉगर. तर होय, आज आहे आमच्या कॉलेजची फ्रेशर पार्टीमध्ये जायच्या आधी मी माहिती का मेसचा डब्बा वगैरे आणून घेतला, जेवण वगैरे करून घेतलं आणि रेडी होऊन आम्ही निघालो कॉलेजकडे. आता आहे ना, नेमकं फ्रेशर पार्टी म्हणजे नेमकं असतं काय हे माहितीये का? जे नवीन मुलं ऍडमिशन घेतात ना, त्यांच्याकडे ठेवलेली पार्टी म्हणजेच फ्रेशर पार्टी. आणि त्याच फ्रेशर पार्टीमध्ये माहितीये का, फ्लॅशमॉब नावाची एक गोष्ट असते, त्यामध्ये माहितीये का आम्ही पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याचाच एक ड्रेस कोड होता. तो ड्रेस कोड तर आमचा कंप्लीट झाला होता, फक्त आमचा दुपट्टा राहिला होता. म्हणून आम्ही डीमार्टला आलो, पण आम्हाला काही डीमार्टला दुपट्टा भेटला नाही. आम्हाला तर काही आता दुपट्टा भेटला नाही, म्हणून आम्ही डायरेक्ट केडीके बॉईजच्या हॉस्टेलवर गेलो. बॉईजची रूम बघा कशी असते, तर यार आमच्या रूम पेक्षा बेकार हाले रे यांचे. पण खरी मजा तर हॉस्टेलवरच राहते. कोण कोण हॉस्टेलवर राहतं ते कमेंट मध्ये सांगा. आणि आता माहिती का, आम्ही दुपट्टा वगैरे घेतला होता आणि आम्ही आमच्या कॉलेजवर आलो होतो. आम्ही इकडे कॉलेजकडे आलो, पण आमच्या कॉलेजचे फ्रेशरची प्रोग्रामच्या जो काही सुरुवात नव्हती झाली, तरी पण आम्ही एका खुर्चीवर बसलो ना. आता माहिती का, सिंगिंग डान्सिंग वगैरे सुरू झालं होतं आणि आमचा फ्लॅशमॉब सगळ्यात शेवट होता. आमच्या फ्लॅशमॉबला थोडा टाइम होता, म्हणून माहितीये का आम्ही दुपट्टा वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं. तेवढेच मला स्टेज नावाज आला, तुम्ही पण ऐका एकदा. तर ह्या भावाने एकदम भारी बासुरी वाजवली ना. आता तुमच्या गावठी व्लॉगरचं फ्लॅशमॉब आहे, तुम्ही सगळे बघा. आता माहिती का, आमचा फ्लॅशमॉब वगैरे सगळं झालं आणि नंतर माहिती का, गावठी गाणी लागले होते. आम्ही एवढे खतरनाक नाचायला लागलो होतो, आमच्या कोरिओग्राफरला पण नाचवलं आम्ही. बरं चला, आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही जातोय घरी. जर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा. आणि युट्यूब बघत तर युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.